कलियुगात शत्रू बाहेर नाही तर घरातच राहतात की काय असं वाटू लागले. कारण मेरठचं मुस्कान प्रकरण ऐकलं की आजही अंगावर काटा येतो. मुस्कानने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या नवऱ्याची हत्या केली होती. फक्त हत्याच नव्हे तर नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे करून तिने सिमेंटमध्ये भरले होते. आणि आता अशाच आशयाची घटना बालियामध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यात 10 मे 2025 रोजी एक निवृत्त सैनिक देवेंद्र कुमार यांची त्यांच्या पत्नी मायादेवी आणि तिचा प्रियकर अनिल यादव यांनी निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाचे 6 तुकडे केले आणि त्यातील डोके घागरा नदीत फेकून दिले. सध्या पोलिसांनी मृतदेहाचे 5 तुकडे हस्तगत केले असून डोक्याचा शोध अजूनही सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चकमकीत मुख्य आरोपीला अटक केली असून या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेत नेमकं काय आणि कसं घडलंय तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विश्वास भारी. बालिया जिल्ह्यात जी घटना घडली ती ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. निवृत्त सैनिक देवेंद्र कुमार देशासाठी लढलेला, जनतेसाठी झटलेला माणूस. त्याचाच काटा त्याच्याच घरच्यांनी काढला. 10 मे 2025 ला घडलेली ही घटना कुणालाही हादरवून टाकली. 10 मे रोजी 50 वर्ष मायादेवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की तिचा पती देवेंद्र कुमार मुलीला आणण्यासाठी बिहारच्या बक्सर रेल्वे स्टेशनवर गेला होता. ते अजूनही परतलेला नाही. त्याचा मोबाईलही बंद आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेपत्ता देवेंद्र कुमार यांचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असताना सिकंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारीद दियारा गावामध्ये एका व्यक्तीचे कापलेले हात आणि पाय आढळून आले. या थरारक घटनेने पोलिसांची झोप उडवली होती आणि त्यांनी तात्काळ अधिक तपास सुरू केला. 12 मे रोजी त्याच गावाजवळील एका विहिरीत पोलिसांना एका व्यक्तीचे धड सापडलं. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तो मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून देवेंद्र कुमार यांचा असल्याचं निष्पन्न झालं. इकडे मायादेवी यांच्या हालचाली पोलिसांना आधीपासूनच संशयास्पद वाटत होत्या. जेव्हा पोलिसांनी मायादेवीच्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. मायादेवी आणि देवेंद्र राम ह्या जोडप्याला एकूण 4 अपत्य आहेत. 3 मुली आणि 1 मुलगा. त्यांची मोठी मुलगी अंजली जयपूरमध्ये राहते. दुसरी मुलगी अंबाली नोएडा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करते. धाकटी मुलगी सुप्रिया कोटा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करते. मुलगा विहान वसतिगृहात राहून शिक्षण घेतोय. तर पत्नी मायादेवी शहरातील घरात एकट्याच राहत होत्या. शुक्रवारी त्यांची धाकटी मुलगी सुप्रिया कोटाहून येत होती. तिला घेण्यासाठी देवेंद्र राम सकाळी 8:30 वाजता हरिपूर गावातून त्यांच्या शहरातील घराकडे निघाले होते. पण पुढे त्यांच्यासोबत काय होणार आहे याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती. जेव्हा देवेंद्र राम आपल्या शहरातल्या घरी पोहोचले तेव्हा तिथे मायादेवी एकट्या नव्हत्या. त्यांच्या सोबत अनिल देखील होता. हा अनिल म्हणजेच 50 वर्ष मायादेवी यांचा प्रियकर. अनिल आणि मायादेवी 2 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. याआधी मायादेवीचे खारीद मधल्या दुसऱ्या एका तरुणाशी संबंध होते. अनिलही त्याच तरुणासोबत त्या महिलेच्या घरी येत असे. काही दिवसांनी मायाची अनिलशी मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि बघता बघता अनिलचं मायादेवीकडे येणं जाणं वाढलं. त्या दिवशीही अनिल मायादेवीकडेच थांबला होता आणि नेमकी त्याच वेळी देवेंद्र राम तिथे पोहोचले. अनिलला बघताच देवेंद्र राम भयंकर चिडले होते. मायादेवी आणि त्यांच्यात भयंकर वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की अनिलने देवेंद्र राम यांची हत्या केली. अनिल यादवने देवेंद्र राम यांचे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि डोके चाकूने कापले होते. मृतदेह लपवण्यासाठी तो बोलेरो गाडीतून त्याच्या गावी घेऊन गेला. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी शरीराचे अवयव फेकण्यात आले. दोन्ही हात आणि पाय बागेत फेकून देण्यात आले तर डोके आणि धड एका मोठ्या पॉलिथिन पिशवीत बांधून 500 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत टाकण्यात आलं. यात सतीश आणि मिथिलेश यादव यांनी मदत केली होती आणि त्याच दिवशी मायादेवी यांनी पोलिसात जाऊन आपला नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण त्यांचं संशयास्पद वागणं त्यांच्या मुलीच्या नजरेतून काही सुटलं नाही आणि तिने पोलिसांना कळवलं. त्यानंतर हा सगळा कट उघडकीस आला. मायादेवींना ताब्यात घेण्यात आलं पण अनिल यादव गायब होता. खबऱ्याच्या माहितीवरून कारवाई करून पोलिसांनी अनिल यादव आणि त्याच्या साथीदाराला वाहन तपासणी दरम्यान थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही पोलिसांवर गोळीबार सुरू केला आणि पळून जाऊ लागले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये अनिलच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून हत्येत वापरलेलं शस्त्र, एक देशी बनावटीचं पिस्तूल, काडतूस, एक कवच आणि संशयास्पद मोटरसायकल जप्त केली आहे. एसपी ओमवीर सिंह म्हणाले की देवेंद्र राम यांची मुलगी अंबाली गौतम हिने या हत्येचा खुलासा केलाय. तिने त्यांची आई मायादेवी आणि तिचा प्रियकर अनिल यादव यांच्यावर वडिलांची हत्या केल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे कोतवाली प्रभारी निरीक्षक योगेंद्र बहादूर सिंग यांनी मायादेवी यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केलाय. पण या बायकोने केलेल्या या निर्गुण हत्येची ही या वर्षातली दुसरी घटना आहे. या सगळ्या कानावर येणाऱ्या घटना बघता लग्न करायचं की नाही हा मोठा प्रश्न पडतोय. बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.